हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या SR ट्युटोरियलच्या चॅनलवर. तर आजपासून आपण हिस्ट्री हा विषय चालू करतोय क्लास 10th साठी, ज्यामध्ये चॅप्टर नंबर 3 आहे आपला अप्लाइड हिस्ट्री. सो वी हॅव टू कवर देर आर दी 5 टॉपिक्स. व्हॉट इज अप्लाइड हिस्ट्री, अप्लाइड हिस्ट्री अँड रिसर्च इन वेरियस फील्ड. थर्ड पॉइंट इज अप्लाइड हिस्ट्री अँड अवर प्रेझेंट. फोर्थ इज मॅनेजमेंट ऑफ अवर कल्चर अँड नॅचरल heritage, and fifth is professionals fields in history. So we have to cover these 5 topics in this chapter. So we will look upon one to one all this topic. What is applied history? So applied history is known as the public history. Applied history known as the public history. हा आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो की applied history also known as the public history. Applied history is also known as the public history. Applied history is a field of study concerned with the application of history for the benefits of the contemporary and the future times. So applied history is also known as the public history. Why? Because this history is connected to the application, and this application benefits people in future and present time also. So knowledge of history is useful as it can provide the guidance in finding the solution of present social issue and incorporate them in social planning, and knowledge of history is essential for this purpose. सो आपल्याला हिस्ट्रीचं नॉलेज असणे हे का महत्त्वाचं आहे, कारण हे आपल्याला काय देतं, सोल्युशन देतं, सोल्युशन प्रोव्हाइड करतं फॉर दी कंटेम्पररी जे काही सोशल इश्यूज आहेत ते सॉल्व करण्यासाठी, आणि ते नॉलेज जे आहेत ते आपण इन्कॉर्पोरेट करतो सोशल प्लॅनिंगसाठी. लाईक जर आपल्याला हिस्ट्रीमधल्या काही इव्हेंट्सचं जर नॉलेज नसेल, सपोज दॅट की कोरोना व्हायरस जो झाला होता त्याचं जर नॉलेज नसेल आपल्याला, तर काय होणार, तर आपण येणारा सारखा पुढचा जो व्हायरस असेल किंवा त्यासारखा जो येणारा व्हायरस असेल त्याचं सोल्युशन आपण फाइंड करू शकेल का, नाही. बट आपल्याकडे जर त्याची हिस्ट्री रिटर्न डाऊन आहेत, त्या संबंधीचे जे काही आपण वॅक्सिन घेतलेलं आहे ते रिटर्न डाऊन आहेत, सो आपण पुढे जो येणारा व्हायरस आहे त्याला फेस करण्यासाठी आपण काय करू, त्याचं जे काही इश्यू आहेत त्याला आपण काय करू शकू, पटकन त्याचं सोल्युशन काढू शकू. सो आपल्याला त्यासाठी जे नॉलेज ऑफ हिस्ट्री आहे ते काय इसेन्शियल आहे. सो या संबंधित अनेक प्रोजेक्ट अँड प्रोग्रामेंटसुद्धा असतात, ज्यामध्ये अनेक गव्हर्मेंट प्रोग्रामसुद्धा असतात, ज्या तुम्हाला फ्रीमध्ये तुमच्या जे हेरिटेज आहेत, जे काही हिस्टॉरिकल हेरिटेज आहे, मॉन्युमेंट्स आहेत, त्यात तुम्ही जाऊ शकता. सो दिस प्रोजेक्ट अँड प्रोग्राम रिलेटेड टू दी अप्लाइड हिस्ट्री कॅन क्रिएट अपॉर्च्युनिटी फॉर द पीपल टू पार्टिसिपेट अलॉंग विथ दी टेक्निकल एक्सपर्ट्स. सो आपल्याला जे काही प्रोजेक्ट्स आहेत, प्रोग्राम्स आहेत, जे गव्हर्मेंट इश्यू करतात ते अप्लाइड हिस्ट्री जे आहेत त्याच्यासोबत आपल्याला पार्टिसिपेट करण्याचे एक अपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करते. अँड देअर पार्टिसिपेशन इन दी कॅपॅसिटी ऑफ टुरिस्ट विजिट टू म्युझियम अँड एन्शंट साइट्स इज ऑल्सो इम्पॉर्टंट. सो आता जे कॉन्ट्रीब्युशन्स आहेत किंवा जे आपली पार्टिसिपेशन आहे, तो आपण पार्टिसिपेशन कशा पद्धतीने करतो, एकतर टुरिस्ट म्हणून करतो, जे एक व्हिजिट करतो म्युझियमला असो किंवा एन्शंट साईट्स असेल, जसं हरप्पन साईट्स आहेत त्याला आपण व्हिजिट करतो, आणि त्यामुळे ते काय हे इम्पॉर्टंट आहे, ॲज अ टुरिस्ट म्हणून आपण काय करतो, या अप्लाइड हिस्ट्रीमध्ये पार्टिसिपेट होतो. अँड टुरिस्ट क्रिएट्स इंटरेस्ट इन हिस्ट्री अमंग दी पीपल. आणि हे जे टुरिझम आहेत ते आपल्याला आपल्या संबंधित हिस्ट्रीचे जे काही नॉलेज आहे त्यासंबंधी क्युरियोसिटी निर्माण करते, इंटरेस्टसुद्धा निर्माण करते. अँड सो वी कॅन conserve and preserve the project of our own city and the own town, and we have to conserve our own towns, our own village history or the monuments. So this type of tourism also promote the voluntary participation in the conservation and preservation of their town and their village historical monuments. So it's interesting to know about the public history. Why the applied history is known as the public history? So let's we discussed. People have a lot of misgivings about the practicality of the knowledge of the history. जे काही हिस्ट्रीचं प्रॅक्टिकल नॉलेज आहे त्या संबंधीचे अनेक काय मिसकन्सेप्शन जे आहेत ते पीपल्समध्ये. फॉर एक्झाम्पल, हिस्ट्री इज युजली थॉट ॲज अ फील्ड ऑफ interest only for the historians and students wishing to pursue higher education in the subject, and not
pertaining to practical life. History as a field of knowledge does not have any application to economically provide fields. सो जे काही कन्सेप्शन आहे, मिसकन्सेप्शन आहेत, ते कसे असतात की जे काही हिस्ट्रीचं जे काही नॉलेज आहे, नॉलेज फील्ड्स आहे, ते फक्त इंटरेस्टिंग कोणासाठी आहे तर हिस्टॉरिकल स्कॉलर्ससाठी आहेत किंवा स्टुडंट्ससाठी आहेत ज्यांना त्याच्यामध्ये हायर एज्युकेशन परस्यू करायचं आहे. बट नॉर्मल पीपलसाठी हिस्ट्री महत्त्वाची नाही असं मिसकन्सेप्शन असतात. असं अनेक लोकांचं म्हणणं असतात की हिस्ट्री ॲज अ फील्ड हे नॉलेज जे आहेत ते एक ॲप्लिकेशन बेस्ड नाही आहेत किंवा त्याचं इकॉनॉमिकली काही प्रोडक्टिव्ह फील्ड अशी नाही आहेत. बट stay tuned. Public history helps to overcome such a misgivings and make history meaningful in everyday life, connecting people to the history. And public history जे ॲप्लिकेशन आहे ते काय करतं, जसे मिसकन्सेप्शन आहेत, मिसगिविंग्स आहेत त्यांना काढून टाकतं आणि हिस्ट्रीला मिनिंगफुल बनवतं आणि प्रत्येकांच्या डे टू डे लाईफमध्ये, एव्हरी डे लाईफमध्ये काय करतं, कनेक्ट करतं. There are the many universities in abroad where the various courses in public history are offered. आणि अशा अनेक युनिव्हर्सिटीज आहेत ज्यामध्ये काय करतं पब्लिक हिस्ट्रीचे लेक्चर्स आहेत किंवा पब्लिक हिस्ट्रीचे कोर्सेस आहेत ते ऑफर्ड केल्या जातात. सच ॲज अ वन इन्स्टिट्यूट, सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी is an institute at Bengaluru, Karnataka. This institute has an independent department named the Center of the Public History. So write down this institute name, Srushti Institute of Art, Design and Technology. हे इन्स्टिट्यूट महत्त्वाचं आहे कारण की तुमच्या ऑब्जेक्टिव्हमध्ये येऊ शकतं. सो आतामध्ये अप्लाइड हिस्ट्री अँड रिसर्च इन व्हेरियस फील्ड हा टॉपिक आपण कव्हर करणार आहोत. सो लेट स्टार्ट इट. So applied history and research in various fields. History is about the past event. आता हिस्ट्री काय असतात तर जे काही पास्ट इव्हेंट्स झालेले असतात लाईक 1957 असेल, 1950 असेल, 1952 असेल किंवा 1857 असेल, तर हे जे काही पास्ट इव्हेंटच्या सिरीज झालेले आहेत त्यालाच आपण काय म्हणतो, हिस्ट्री म्हणतो. द वे अवर प्रेझेंट लाईफस्टाईल इज शेप्ड. आणि हे इव्हेंटमुळेच जे असतात ते आपले लाईफस्टाईल जे आहे शेप झालेले असतात. जसे अनेक हे आहेत इव्हेंट्स आहे लाईक राजा राम मोहन राय यांनी सत्यप्रथा बंदी केली असेल, तर असे जे अनेक पास्ट इव्हेंट्स आहेत त्यामुळे काय झाले आपली लाईफस्टाईल सुद्धा चेंज झालेली आहे. आपल्या कस्टम्स असेल, आपल्या ट्रॅडिशन असेल त्याला काय झालं, शेप मिळालेली आहेत. इट्स डिपेंड्स ऑन हिस्टॉरिकल चेन ऑफ द इव्हेंट्स. आणि जी काय आपली प्रेझेंट डे लाईफस्टाईल आहे, जे आपली आता जे आपण जगतो, आपली सोशल आणि इकॉनॉमिक लाईफ आहे, ते काय आहेत, जे हिस्टॉरिकल चेन आहेत त्यामुळेच काय झाले, डेव्हलप झालेली आहेत. सो हिस्टॉरिकल इव्हेंट्स रिलेटेड टू द व्हेरियस फील्ड लाईक पॉलिटिकल सायन्स, सोशल लाईफ, पॉलिटिक्स, रिलिजन, स्ट्रक्चर ऑफ द कम्युनिटी, फिलॉसॉफी, टेक्नॉलॉजिकल सायन्स, ते इथल्या गोष्टींसोबत, इथल्या सब्जेक्ट डोमेन सोबत काय असतात, जी हिस्ट्री आहे ते काय असतात, हिस्ट्री इव्हेंट जे असतात ते रिलेटेड असतात. Each of these fields have their own history of building knowledge. आणि प्रत्येक जे सब्जेक्ट डोमेन आहे त्याची प्रत्येक डोमेनची काय असते, हिस्ट्री असते, तर बिल्डिंग देअर नॉलेज. The direction of the future development in every field is depends on the stage of available knowledge. आणि ज्या एका स्पेशल डोमेन मध्ये जे फ्युचर मध्ये इन्व्हेन्शन होणार आहे ते कशावर डिपेंड असते, जे अवेलेबल नॉलेज आहे, जे अवेलेबल काय असतात, नॉलेज असतं त्या डोमेनचं, आणि ते कशामुळे बिल्ड होतात, तर त्या सब्जेक्टची हिस्ट्री लिहिल्या गेल्यामुळे. मग ते पॉलिटिक्स असेल, सोशल असेल, रिलिजियस स्ट्रक्चर, कम्युनिटी असेल, टेक्नॉलॉजी असेल, फिलॉसॉफी असेल, सायकोलॉजी असेल, सगळ्या गोष्टीची काय असतात, हिस्ट्री रिलेटेड असतात आणि हिस्टॉरिकल जे इव्हेंट्स आहेत ते रिलेटेड असतात. Hence the method of history can prove to be value in the research of various field. For examples, आणि जे हिस्ट्रीचे जे काही मेथड्स आहेत, मेथड्स ऑफ हिस्ट्री आहेत, कॅन प्रूव्ह टू बी valuable in research of various field. आणि मग ह्या प्रत्येक जे हिस्टॉरिकल मेथड्स आहे प्रत्येक सब्जेक्टच्या, ते वेगवेगळ्या फील्ड्समध्ये रिसर्चसाठी महत्त्वाचे असतात. जसं मग आता पहिला सब्जेक्ट बघूयात, पहिला डोमेन बघूया, फिलॉसॉफी. सो फिलॉसॉफीमध्ये हिस्ट्री कशी महत्त्वपूर्ण ठरते ते बघूया. द हिस्ट्री ऑफ फिलॉसॉफी helps in understanding the origin of various ideology.
जे काही व्हेरियस आयडिओलॉजीज आहेत, ज्यामध्ये व्हेरियस आयडिओलॉजीमध्ये मार्क्सिझम असेल, कम्युनलिझम असेल किंवा गांधीझम असेल, जे हे व्हेरियस आयडिओलॉजीज आहेत त्याची ओरिजिनसाठी आपल्याला काय करते, हिस्टॉरिकल नॉलेज काय खूप महत्वाचं आहे. द इंटेलेक्च्युअल ट्रेडिशन्स गिव्ह द राईज ऑफ दिस आयडिओलॉजी अँड देअर हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट. सो जे काही आयडिओलॉजीज आहेत ते इंटेलेक्च्युअल ट्रेडिशन्स आहेत, गिव्ह राईज टू दिस आयडिओलॉजी अँड देअर हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट्स. आणि हे जे ट्रेडिशन्स आहे, इंटेलेक्च्युअल ट्रेडिशन आहे, ते काय करते, आपल्या आयडिओलॉजीजला जे ओरिजिन करते आणि हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट सुद्धा करते. फिलॉसॉफी नीड लँग्वेज ॲज अ मीडियम ऑफ एक्सप्रेशन. जर फिलॉसॉफी आपल्याकडे आहेत, फिलॉसॉफिकल आयडिओलॉजीज आहेत, तर त्या फिलॉसॉफिकल आयडिओलॉजीजला काय करावं लागतं, आपल्याला एक्सप्रेस करावं लागतं. त्यासाठी लँग्वेज एक मीडियम आहेत आणि ते लँग्वेज जे आहेत त्याचं नॉलेज जे आहे, लँग्वेजचं नॉलेज आपल्याकडून मिळते, हिस्ट्रीतून मिळते. इन ऑर्डर टू अंडरस्टँड फिलॉसॉफिकल एक्सप्रेशन, नॉलेज ऑफ हिस्ट्री ऑफ लँग्वेज प्रूव्ह टू बी युजफुल. आणि त्यामुळे जे लँग्वेजची हिस्ट्री आहे ते महत्वाची असते, त्याचं नॉलेज असणे महत्वाचं असते. सो पहिला पॉईंट आपण बघितलाय फिलॉसॉफी. तर हिस्ट्री ऑफ फिलॉसॉफी helps to understand the origin of various ideology. So origin of various ideology हे काय असते, फिलॉसॉफी महत्वाची असते. The intellectual tradition gives the rise to those ideology. The intellectual traditions जे आहेत ते gives to the origin to the rise to the ideologies and the historical developments. And philosophy need the language as a medium of expression. फिलॉसॉफी आहेत पण तिथे लँग्वेजेस नसेल तर आपण एक्सप्लेन कसं करणार, मग एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याला लँग्वेज लागतं आणि लँग्वेज समजून घ्यायचं असेल तर हिस्ट्री ऑफ लँग्वेज जे आहे ते महत्वाची असते. सेकंड इज अ सायन्स. तर सायन्समध्ये कशी हिस्ट्री महत्वाची आहे ते बघूया. सायन्समध्ये हिस्ट्री महत्वाची आहे, खूप महत्वाची आहे. तर हिस्ट्री ऑफ सायन्स हेल्प्स इन अंडरस्टँडिंग द क्रोनॉलॉजिकल ऑर्डर ऑफ द सायंटिफिक डिस्कव्हरी. आता जे काही सायंटिफिक डिस्कव्हरी झालेले असेल, ज्यामध्ये इंजिनची डिस्कव्हरी आहेत किंवा विजेवर चालणार असेल किंवा वाफेवर चालणारी इंजिन असेल, हे जे काही सायंटिफिक डिस्कव्हरी झालेले आहेत त्याची क्रोनॉलॉजिकल ऑर्डर समजून घेण्यासाठी, म्हणजे 1957ला काय झालं, 1940ला काय झालं, 1550ला काय झालं, 1865ला काय झालं, 1857ला काय झालं, ह्या जे इन्व्हेन्शन झालेले आहेत सायंटिफिक इन्व्हेन्शन्स, त्याची अशी क्रोनॉलॉजी, एक पद्धतशीर टाइमलाईन, म्हणजे पहिले हे इव्हेंट झाला, सेकंड हे इव्हेंट झाला, थर्ड हे इव्हेंट झाला, अशी क्रोनॉलॉजी इस्टॅब्लिश करण्यासाठी आपल्याला काय करते, हिस्ट्रीचं नॉलेज महत्वाचं असते. हिस्टॉरिकल नॉलेज जे आहे सायन्सचं ते महत्वाचं असते. ज्या इन्व्हेन्शन झाल्या, ज्या थेरीज मांडलेल्या आहेत त्याची क्रोनॉलॉजी महत्वाची असते. इट कॅन ऑल्सो हेल्प इन अंडरस्टँडिंग द कॉज अँड इफेक्ट चेन दॅट लीड टू दोज डिस्कव्हरी अँड इन्व्हेन्शन्स. आणि हिस्टॉरिकल नॉलेज, हिस्टॉरिकल रायटिंग्स जे आहे आपल्याला कॉज अँड इफेक्ट, म्हणजे कशाच्या परिणामामुळे कशाचं इन्व्हेन्शन झालं किंवा या परिणामामुळे हे इन्व्हेन्शन झालं, डिस्कव्हरी झाली, हे सुद्धा आपल्याला माहिती पडते हिस्ट्रीच्या नॉलेजमधून. इट इज सेड दॅट नीड इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन्स. आणि त्यामुळे नीड जे आहेत, गरज जे आहेत, ते कॉज हे काय असते, इन्व्हेन्शन्स म्हणजे इफेक्टचं कॉज अँड इफेक्ट असते. सायंटिफिक डिस्कव्हरी अँड इन्व्हेन्शन्स आर ऑफन द इफेक्ट्स ऑफ ह्युमन एफर्ट्स टू फुलफिल द नीड्स, ऑल्सो क्युरियोसिटी. म्हणजे काही इन्व्हेन्शन झालं आहे, जे काही डिस्कव्हरीज झालेलं आहे ते काय असतात, ह्युमन एफर्ट असतात, जे आपल्या नीड्स आहे, आपल्या गरजा आहेत, आपली क्युरियोसिटी आहे त्याला फुलफिल करण्यासाठी. अँड दीज एफर्ट्स आर बेस्ड ऑन ऑलरेडी अवेलेबल सायंटिफिक नॉलेज. आणि जे काही एफर्ट्स, इन्व्हेन्शन, जे डिस्कव्हरी केले जाते ते ऑलरेडी अवेलेबल नॉलेजवर केली जाते. द नॉलेज ऑफ हिस्ट्री ऑफ द सायन्स helps in understanding the factor that facilitated a scientific discovery and invention, also its chronology. So historical knowledge जे आहे, हिस्ट्रीच्या डोमेनचं नॉलेज जे आहे किंवा नॉलेज ऑफ दी हिस्ट्री जे आहे, सायन्सची जी हिस्ट्री आहे त्याचं नॉलेज असणे हे काय असते, अंडरस्टँडिंग जे फॅक्टर्स आहेत, जे सायंटिफिक डिस्कव्हरीला लीड केलं आहे, जे इन्व्हेन्शनला लीड करते किंवा क्रोनॉलॉजी इस्टॅब्लिश करते, त्यासाठी महत्वाचं आहेत. देन टेक्नॉलॉजी. सो टेक्नॉलॉजी बघूयात आपण. टेक्नॉलॉजी सो टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा हिस्ट्री महत्वाची आहे. कशी बघूयात टेक्नॉलॉजी.
So technology. The history of technology helps in understanding the changes and their causes in the field of agriculture production, commodity production, architecture, engineer, etc. सो टेक्नॉलॉजीचे जे फील्ड्स आहेत त्यामध्ये सुद्धा हिस्ट्रीचं नॉलेज महत्वाचं असते. कारण जे काही चेंजेस होतात टेक्नॉलॉजीमध्ये, जे काही देअर कॉजेस असतात इन रिलेटेड टू द ॲग्रिकल्चर प्रोडक्शन, कमोडिटी प्रोडक्शन, आर्किटेक्चर, इंजिनिअरिंग, ते महत्वाचे असतात समजून घ्यायसाठी. त्यामुळे द हिस्ट्री ऑफ टेक्नॉलॉजी सुद्धा महत्वाची असते. सायंटिफिक डिस्कवरी, इन्व्हेन्शन्स होत आहे जे आणि टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट होत आहे आर म्युच्युअली डिपेंड्स ऑन इच अदर. आणि त्यामुळे सुद्धा द हिस्ट्री ऑफ सायन्स सुद्धा महत्वाचं असते. द नॉलेज ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी वॉज व्हेरी इम्पॉर्टंट ॲट एव्हरी स्टेप फ्रॉम द मेकिंग ऑफ द स्टोन टूल्स असेल किंवा ॲग्रिकल्चर प्रोडक्शन असेल इन द इव्होल्युशन ऑफ द मॅनकाइंड. आणि या टेक्नॉलॉजीचा आणि सायन्सचा खूप महत्वाचा वाटाच आहे ह्युमनच्या नॉलेजमध्ये किंवा ह्युमनचं जे काही डेव्हलपमेंट आहे त्यामध्ये. लाईक स्टोन टूल बनवणे, त्याचे माप्स असेल, त्याचे मेजरमेंट असेल किंवा ॲग्रिकल्चर प्रोडक्शन करणे, हे सगळ्या गोष्टीमध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी यूज केली गेली होती. आणि त्यामुळे मॅनकाइंडचं जे आहेत इव्होल्युशन झालेलं आहे. त्यामुळे हिस्ट्री ऑफ टेक्नॉलॉजी अँड हिस्ट्री ऑफ सायन्स इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. So later advancements in science promote the machineries of machinization of the production. It is necessary to know the history of technology in order to understand the development in machineries and the mutual development between the science and the technology. आणि जे काही मशिनरी झालेलं आहे की मशिनायझेशन झालेलं आहे ते कसं डेव्हलप झालं ते समजून घ्यायचं असेल तर हिस्ट्री ऑफ टेक्नॉलॉजी महत्वाची आहेत. इंडस्ट्री अँड कॉमर्स. Industry and commerce. Industry and commerce. So the field of mutual science, mutual social transaction expands with the growth of industry and the trade. जे काही आपलं सोशल लाईफ आहे, सोशल ट्रान्झॅक्शन आहे फ्रॉम द नोमॅडिक टू द सेटल लाईफ, हे कशामुळे झालं आहे तर ग्रोथ इन द इंडस्ट्री अँड ग्रोथ इन द कॉमर्स ट्रेड. इट ऑल्सो प्रमोट्स कंटिन्युएशन डेव्हलपमेंट ऑफ द नेटवर्क ऑफ द कल्चरल इंटरॅक्शन. जे काही कल्चरल इंटरॅक्शन होत आहेत त्याचं नेटवर्क सुद्धा महत्वाचं आहे. इट इज an integral part of the industry and commercial management. It is essential to अंडरस्टँड द हिस्ट्री ऑफ दी प्रोसेस. म्हणजे काय, जे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जे आपलं हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट आहे ते कशामुळे झालं, एक तर ट्रेड वाढल्या त्यामुळे आपण सेटल झालो, त्यामुळे आपल्या काय झालं आपल्याकडे प्रॉस्पेरिटी आली आणि आपली हिस्ट्री काय झाली ग्लोरिफाईड झाली, सोशल लाईफ काय झाली ग्लोरिफाईड झालेली आहे. मग मार्केट अँड कॉमर्स कॉन्ट्रीब्युशन खूप महत्वाचं आहे, त्यामुळे चेंजेस होत गेले, करन्सी आली. सो धिस दी इव्होल्युशन जे झालं आहे ते अंडरस्टँड करण्यासाठी जे काही डेव्हलपमेंट झालं आहे नेसेसरी, त्याच्यासाठी आपल्याला स्टडी ऑफ सोशल, कल्चरल अँड इकॉनॉमिकल इन्स्टिट्यूटचा हिस्ट्रिकल स्टडी करावा लागेल, हिस्टॉरिकल स्टडी करावा लागेल. त्यानंतर आहे मॅनेजमेंट फील्ड, आर्ट फील्ड अँड ह्युमॅनिटीज. तर मॅनेजमेंट स्टडीज मध्ये हिस्ट्रीचा रोल बघूयात. सो आता पाचवी जे फील्ड्स आहेत ज्यामध्ये हिस्ट्री महत्वाचे आहेत ते आहेत मॅनेजमेंट. सो मॅनेजमेंट स्टडीज जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हिस्ट्रीचं नॉलेज खूप महत्वाचं आहे. In order to understand various factors involved in the chain of the production, such as the means of the production, human resources, process of production, as well as the chain of the market and sale management, हे सुद्धा समजून घेण्यासाठी हिस्ट्री खूप महत्वाचं आहे. मग ज्यामध्ये चेन ऑफ प्रोडक्शन असेल, त्याचबरोबर मीन्स ऑफ प्रोडक्शन काय आहेत, ह्युमन रिसोर्सेस काय आहेत, प्रोसेस कशी होतात प्रोडक्शनची, त्याचबरोबर मार्केटिंग, सेलिंग कशी होते, सेल मॅनेजमेंट कसं आहे, हे सगळं मॅनेजमेंट समजून घेण्यासाठी सुद्धा काय असते, जे हिस्ट्रीचं नॉलेज आहे ते खूप महत्वाचं असते. इट इज इसेन्शियल टू हॅव अ नॉलेज ऑफ दी सिमिलर फंक्शनल सिस्टीम ऑफ दी पास्ट. आणि जे पास्ट मध्ये कसं मॅनेजमेंट होत होतं, पास्ट मध्ये कशी सेलिंग होत होती, पास्ट मध्ये मीन्स ऑफ प्रोडक्शन कोणाच्या हाती होते, कसे होते, हे सुद्धा माहिती असणे खूप महत्वाचं आहे आपल्याला अंडरस्टँड करून घेण्यासाठी. इट इज इसेन्शियल टू अंडरस्टँड दी सायकोलॉजिकल कॅरेक्टर ऑफ द पीपल
working at the various level in the chain of the production and marketing for the healthy management. मग त्या लोकांची जी पास्ट मध्ये सायकोलॉजी काय होती किंवा त्यांची सायकोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक काय त्या पीपलची जे वर्किंग करताय व्हेरी स्टेज मध्ये ते आपल्याला हेल्दी मॅनेजमेंटसाठी खूप महत्वाचे आहे. इन ऑर्डर टू अचीव इट, understand of the social and economical institution that support the industries and commercial process is very important. Knowledge of history is thus regards makes the management at a various level easier. आणि नॉलेज ऑफ हिस्ट्री असणे काय असते खूप महत्वाचे असते कारण व्हेरियस लेवलवर आपलं जे मॅनेजमेंट स्टडीज आहे ते सोपी होतं करणे. मग आर्ट्स मध्ये हिस्ट्रीचं कसं महत्वाचं आहे बघूया. इन फील्ड्स ऑफ आर्ट्स, इन फील्ड्स ऑफ आर्ट्स ओके. इन फील्ड्स ऑफ आर्ट्स मध्ये हिस्ट्रीचं कसं महत्व ते बघूयात आपण. इट इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड द डेव्हलपमेंट ऑफ व्हेरियस आर्ट फॉर्म with the help of their style of expressions, their foundation in the form of intellectual, emotional, cultural ट्रॅडिशन. जे काही व्हेरियस आर्ट फॉर्म डेव्हलप झालेले आहेत ते डेव्हलप कसे झाले आहेत, त्यांचे टाइप्स ऑफ एक्सप्रेशन जे आहेत ते कुठून आलेले आहेत, त्यांचे इंटेलेक्च्युअल आणि इमोशनल कल्चरल ट्रॅडिशन काय होते ते समजण्यासाठी हिस्टॉरिकल अंडरस्टँडिंग खूप महत्वाचं आहे. द की टू expressions in any art form, emotional temperament of the artist and the development of the history of the respective arts form can be understood with the help of cultural history. आणि जे कल्चरल हिस्ट्री त्याच्या माध्यमातून आपण हे समजून घेऊ शकतो. तर लास्ट पॉइंट जो आहे तो आहे ह्युमॅनिटीज मध्ये कसं महत्वाचं आहे हिस्ट्री ते बघूयात. ह्युमॅनिटीज इन्क्लूड डिसिप्लिनरी लाईक हिस्ट्री, आर्किओलॉजी, सोशियोलॉजी, एंथ्रोपोलॉजी, पॉलिटिकल सायन्स आणि इकॉनॉमी etc. To understand the history of the origin and development of this discipline as essential part of their learning. आणि आपल्याला त्या प्रत्येक डोमेनचं प्रत्येक सब्जेक्टचं ओरिजिन कसं झालंय ते समजून घेण्यासाठी, प्रत्येक सब्जेक्टचं ओरिजिन कसं झालंय ते समजून घेण्यासाठी, त्याचं डेव्हलपमेंट कसं झालंय डिसिप्लिनचं ते समजून घेण्यासाठी हिस्ट्री काय इसेन्शियल आहेतच. all disciplines are supposed to have their origin in philosophy. So philosophy is the mother of all subject. कारण प्रत्येक सब्जेक्टचं काय ओरिजिन कुठे ना कुठे फिलॉसॉफी मध्ये आहेत. सो एन्शियंट पीपल ऑल ओव्हर द वर्ल्ड ट्राईड टू स्पेक्युलेट in order to understand the relation between the universe and human existence. जे काही ह्युमन एक्झिस्टन्स आहे, युनिवर्स आहे, याच्यामध्ये कोणतं कोरिलेशन आहे, कोणतं रिलेशन आहे ते समजण्यासाठी फिलॉसॉफीचा यूज करत होते फिलॉसॉफर्स. इट गेव राईज टू दी व्हेरियस मायथोलॉजिकल स्टोरीज अबाउट दी ओरिजिन ऑफ दी वर्ल्ड. आणि मग अशातून अनेक मायथोलॉजिकल स्टोरीज झाल्या, मग ज्यामध्ये ख्रिश्चन मायथोलॉजी वेगळी आहेत, हिंदू मायथोलॉजी वेगळी आहेत. प्रत्येकाने आपली थेअरी दिली ओरिजिन ऑफ दी युनिव्हर्सची, ओरिजिन ऑफ दी वर्ल्डची. युनिव्हर्सल ऑर्डर्स, ह्युमन लाईफ, गॉड, गॉडेसेस, रिच्युअल अँड देअर फिलॉसॉफिकल एक्सपान्शन सगळ्यांनी केलं. रूट ऑफ फिलॉसॉफी pondering are to be found in these mythological story, and various disciplines under humanities have theoretical foundation based on the philosophical theories. आणि प्रत्येक ह्युमॅनिटी मध्ये जे काही नॉलेज आहे, डिसिप्लिन्स आहेत, फाउंडेशन आहे या फिलॉसॉफिकल थिअरीच. ओनली हिस्टॉरिकल नॉलेज कॅन हेल्प अस इन अंडरस्टँडिंग दोज डेव्हलपमेंट स्टेजेस. आणि प्रत्येक डिसिप्लिन मध्ये झालेलं डेव्हलपमेंट आहे ते समजून घ्यायचं असेल तर हिस्टॉरिकल नॉलेज खूप महत्वाचं आहे. यासोबत आपण आता प्रत्येक फील्डचं आपण जाणून घेतलं, त्याचं ऍप्लिकेशन जाणून घेतलं. आता पुढच्या वेळेस आपण अप्लाइड हिस्ट्री अँड अवर प्रेझेंट बघूयात. थँक्यू.